नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, मी प्रदीप फडतरे राष्ट्रशक्ती न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपण आता सध्या माळशिरसचा मुक्काम संपूर्ण ज्ञानेश्वर माऊलींची पालखी बिजोरी या गावामध्ये आलेले आहेत. या ठिकाणी माऊलीच्या पालखीचा विसावा होणार आहे. आपण त्या रस्त्यावरती आहोत. आपल्यासोबत काही सांप्रदायिक वारकरी आहेत. आपण त्याच्यासोबत चर्चा करणार आहोत. बाबा नमस्कार. नमस्कार. कुठून आलात? वायरा. वैरा जिल्हा आष्टी. आष्टी हा तालुका. आषाढी वारीसाठी हा कशा आलात? गोडेवा आलो तो घोड्यावरती. हा आपण बघू शकताय या बाजूला या बाबांचा घोडा आहे. तुम्ही आषाढी वारी म्हणजे कितवी वेळ आहे तुमची पंढरपूरला यायची? 11 वेळी. 11वी. हा 11 वाऱ्या कशा केल्या तुम्ही? असंच केलं घोड्यावरतीच. हा तुम्हाला म्हणजे घोड्यावरती तुम्ही येताय एवढ्या लांबून. या घोड्यासाठी चारा पाण्याची काय तुमच्यापाशी व्यवस्था दिसत नाही? कशी करता ह्यांना व्यवस्था आहे हो. चारा पाणी सगळा पाऊस आहे. सगळे लोक जपते. माऊलीच्या रथाचे सुद्धा चारा आणून टाकतात बैलाचा. आपलं वय किती आहे? वय असन 75 असन. 75 वय. आमच्या काळात शाळा नव्हती. एवढ्या वयामध्ये तुम्हाला एवढी ऊर्जा आहे, घोड्यावरती येत आहे. कुठून येते एवढी ऊर्जा? माऊलीची कृपा. माऊलीची साधू संतांची कृपा आहे. तुम्हाला काय त्रास इथपर्यंत येईपर्यंत काय झाला का त्रास? नाही काही त्रास नाही हो. बर. हे गोडे शेख मोहम्मद बाबाचे इथे. शेख मोहम्मद बाबाचे घोडे का? हा. बर. तुम्हाला माहित आहे का इथून तुम्ही किती प्रवास केलाय? किती किलोमीटर अंतर? काय आता मला एवढं वाचता नाही तो. बर. आता किती वाऱ्या करणार आहेत अजून? आता कृपा पांडुरंगाची हो. किती वाटत काय सांगता येईल. बर 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 बर. आता किती घोडे आहेत तुमच्यापाशी असे? हे संत कबीराला 900 घोडे असतात बाबाजी. बर. ते महाराज म्हणते दरवर्षी नवीन घोडा घेऊन जातात. म्हणजे प्रत्येक वारीला येताना तुम्ही नवीन घोडा घेऊन येताय? हा. आणि ही घोडा घेऊन आलेला घोडा कुठे ठेवताय? महाराजाकडे स्वाधीन करायचा. महाराजाच्या स्वाधीन करायचा. हा. बर 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 बर. मठ आहे का मग तुमचा तिथं मोठा? हा आहे ना हो. त्या 550 एकर महाराजाची जमीन आहे. काय मठाचं नाव काय आपल्या? शेख मोहम्मद. शेख मोहम्मद. हा. बर. किती तुमच्यासारखे तिथं सांप्रदायिक आहेत अजून? लय येतो. लय आहेत का? हा. बर. आपल्यासोबत अजून काय आहेत? काय वाटतंय तुम्हाला? काय नाही, आनंद वाटतंय. बाबा एवढ्या वयात वारी करते ती. बर. चांगलं आहे, गोष्ट आनंदाची आहे. काय सांगाल लोकांना? काय सांगायला, अशा वयात एवढी केल्यास आपल्यासारख्याने तर जरूर करावी वारी. आपण कुठून आलात? लातूर. लातूर. बर. काय पाऊस पाणी? चांगला आहे पाऊस पाणी. चांगला आहे. काय मागाल विठुरायाकडे ती? काय नाही, हे असंच वारीला येऊ द्या म्हणून मागणं मागायचं. काय मागायचं दुसरं? देवाला एवढंच मागणं मागायचं. बरोबर. बाबा तुम्हाला काय वाटतंय? काय नाही, छान वाटतंय. हा सुख सोहळा स्वर्गी नाही असं वाटतंय. कितवी वारी आहे तुमची? 5वी आहे. 5वी वारी. अजून मग काय तुम्हाला पहिल्या वारीमध्ये आताच्या वारीमध्ये काय वाटतंय? लय बदल झाला. सिंगल रोड होता, आता चौपदरीकरण झालं. भक्त बी वाढले आणि रोड बी वाढले. त्रास होत नाही जर रोड वाढल्याच्या. चौपदरीकरण झालं. पहिलं असं नव्हतं. पहिलं डोसक्यावर गटवडी घेऊन चालावं लागत होतं. आता म्हणजे काय काय तुम्हाला असं बदल झाल्यासारखं दिसलं इथं? साराच बदल आहे. भक्त बी जास्त झाले, भाविक बी जास्त झाले. त्याच्यावरून सारं कवा चालताव कसं चालताव हे आम्हाला बी कळत नाही. किती किलोमीटर होते अंतर ह्या चालण्याच्या नादात आम्हाला कळत नाही. म्हणजे आता चांगलं झाले. चांगलं झाले. तुम्हाला काय वाटतंय? खूप छान सुविधा झाली. पहिल्याने चालता येत नव्हतं. खूप बारीक रोड होता आणि आता फार चांगला रोड झाला. आणि या रोडच्या योगाने कोणाला काही तकलीफ होत नाही, काय नाही. जागोजागी संडास बाथरूम, पाण्याची सोय, गाड्या गिड्या सर्व. माझी कमीत कमी 30-35 वाढली. वय किती आहे तुमचं? माझं वय आहे आता 60. 60 वर्षात 30 वाऱ्या. हा. हे तारुण्य वयापासून सुरुवात केलेला प्रवास अजून चालूच आहे. चालूच आहे महाराज. हा, भरपूर दिवसापासून सुरू आहे. खूप छान सोय झाली. आता पहिली अशी सुविधा नव्हती आपल्याकडे. आता खूप मोदी आली तेव्हापासून साऱ्याची वारकऱ्याची सोय झाली. मोदी साहेब आल्यापासून खूप वारकऱ्याची सोय. माऊली काय वाटतंय? छान वाटते.
आराम वाटते, चांगलं मस्त वाटतं. कुठून आलात? आम्ही नांदेडवरून. नांदेडवरून. बर, दिंडी आहे का आपली? दिंडी नाही, पाय असेच फिरतो. दिंडी पण आहे आमची, 228 नंबर आहे दिंडी आमची. किती लोक आहेत आता? आमच्या लोकात 100 आहेत आमचे लोक. तुमच्या सोबत किती आहेत? आमच्या सोबत 6 लोक आहेत. कुठं होता मुक्काम आजचा? मुक्काम इथे माळशिरसला होता. आता पुढचा मुक्काम? आता पुढचा मुक्काम वेळापूर. आता काय वाटतंय वारीत? आराम, चांगला आनंद वाटते, भजन कीर्तन चांगलं वाटतंय. किती वर्ष झाली येता आम्ही वारीत? तिसरी वारी आहे. आम्ही 30 वर्षापासून करतो, परंतु आम्ही आषाढी कार्तिकीची करतोय. हा, आषाढी प्रथमच करताय का? हा, प्रथमच करतोय. वय पण आमचं 55 आहे. 30 वर्षापासून तिथे करतो. आता तिसरी वारी पायी वारी करतो. आता काय थकवा वगैरे काय? काही नाही. आराम, समजा खाणं पिणं व्यवस्थित आहे, समजा चांगलं आहे. बाबा आपल्याला काय वाटतंय? आपल्याला आनंद वाटतोय. जालना भोकरदन तालुका. आणि आज 4 वर्ष अगोदर आलो होतो. आम्हाला एवढी रस्ते सुविधा नव्हती, आता रस्ते पण झाले. गावाकडे काय पाऊस पाणी? गावाकडे पाऊस पाणी भगवंताच्या आशीर्वादाने चांगलं आहे. आता काय विठ्ठलाला मागणार? आता विठ्ठलाला आपल्याला जन्माच्या अगोदरच सर्व काही आवडले, काही मागायची इच्छाच नाही ना. आलो ना संसारी पंढरीशी जा रे, बस आपलं एवढंच म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतंय? एकदम ह्या माऊलीच्या सोहळ्यात असं वाटतं की असा सुख सोहळा कुठंच नाही असं बघायला. आणि घरचं काय सुद्धा आपल्याला म्हणजे आठवत सुद्धा नाही की बाबा आपण आता कुठं आहे, किंवा घरचं काय झालं असेल, शेतीवाडीचं कसं भिजवते ते असलं, म्हणजे काय ध्यानच राहत नाही. गाव कुठलं? पंढरपूर तालुक्यात पांढरेवाडी गाव आहे. पांढरेवाडी. बर, किती लोक आहे तुम्ही? आमचे 20-25 आहेत. आता दिंडी आहे का? अशी मोकारच आहे ती, पण दिंडीवाल्यापेक्षा आमची सोय व्यवस्थित जिथले बर, टेन्शनच नाही. जेवणाचं ही काय? सगळं ठेच आहेत आमचं, दिंडीवाल्यासारखं ठे आहेत आमचं जागच्या जाग्याला. टेन्शन नाही कुठल्या गोष्टीचं. किती वर्ष झाली येत? आम्ही माझी जवळजवळ 7वी-8वी वारी आहे. आणि माझ्या अगोदरची येणारी सुद्धा भरपूर आहे. वय किती आहे? माझं आता 65 आहे रनिंग. 65-66 रनिंग आहे आता. पांढरेवाडी ते पंढरपूर अंतर खूप जवळ अंतरावरती आहे, परंतु तुम्ही आळंदी ते पंढरपूर येण्याचा मार्ग का निवडला? आम्ही तिकडून येताना एसटीनं आळंदीला येतो, आणि आळंदी ते पंढरपूर माऊली बरोबर चालत जाण्याचा सुख सोहळा पाहायचा आणि त्याचा आनंद लुटण्यासाठी आम्हाला ही गोडी वाटते. त्याची माऊलीच्या खास दर्शनासाठी. माऊली काय वाटतंय? चांगलं वाटते माऊली. काय म्हणतोय माऊली? मग काय कशी वारी? वारी नंबर 1 माऊली वारी. कुठून आलाय? आम्ही नांदेडहून आले. मुखेड तालुका. आणि त्यातल्या त्यात दिंडी आहे का कसं? नाही, दिंडी आहे आमची. दिंडी 214 मध्ये. किती नंबर दिंडी? 214 रथाच्या मागे. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण. काय वाटतंय? काय आनंद वाटतो. बर, काय नंबर दिंडी? दिंडी ही 38. आता एकटंच राहणार काय मागं तुम्ही? हा, एकलंच राहिलो. ती हाजरी द्यायला गेलो जरा. दिंड्याची हाजरी द्यावा लागेल. बर. मग किती वर्षापासून करताय वारी? आज 35 वर्ष झालं. 35 वर्ष. बर, या विण्याचं काय महत्व आहे सांगा आपल्या राष्ट्रशक्तीच्या न्यूजच्या माध्यमातून लोकांना. परमेश्वर आहे. बर, देव आहे. विण्याची सेवा तुम्ही करता का? हा, दररोज. हा, दररोज करतो. आता आळंदीवरून तुम्ही चाललाय? हा, आळंदीहून आलो. बर, काय तकलीफ वाटतंय का? हा, वाटते हो जरा. वाटते ना, पाय दुखतात. बर, किती आहे वय? वय माझं 70 आहे. आता तुम्ही बघू शकताय माळशिरस मधला मुक्काम संपून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी विझोरी या गावामध्ये मुक्कामाला आहे. इथून विसावा आहे. इथला विसावा घेतल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींची पालखी वेळापूर या ठिकाणी मुक्कामाला जाणार आहेत. कॅमेरामन गणेश देशमुखसह मी प्रदीप फडतरे, राष्ट्रशक्ती न्यूज, विझोरी.